तर हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, याच्या आधीचे सुद्धा पार्ट मी बनवलेला जर तुम्ही बघितला नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा, मी लिंक टाकलेली आहे। आणि मित्रांनो, जसं आधीच्या व्हिडिओला प्रेम आणि व्ह्यूज दिले तशी हाही व्हिडिओला द्या अशी नम्र विनंती आहे। तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। ही सुद्धा लालबाग परेलचीच एक वर्कशॉपमधली व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्ही इथे परेल ईस्टला वर्कशॉप आहे। तर तुम्ही बघू शकता अरुण दत्ते सरांचा परेल ईस्ट स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर हा वर्कशॉप आहे। इथे तुम्ही कोणाला विचारलात तरी तुम्हाला इथे सांगू जाईल, कारण हा कारखाना फेमस आहे मोठ्या मोठ्या 25 ते 28 फुटाच्या मूर्त्या बनवण्यासाठी। त्याच्यामुळे ते इथे आला तर कोणी सांगून जाईल। तर सुरुवात करूया आपण। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे मातीपासून बनवलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे फॅब्रिकनी बनवलेला असतो, एपॉक्सी म्हणतात त्याला, जेणेकरून हे गणपतीचे मोल्ड्स आणि जे मागचे सुंदर सुंदर देखावे असतात ते बनवले जातात सिंहासनाचे। बघू शकता तुम्ही हे एपॉक्सी आणि हे लिक्विड फॉर्मिंगमध्ये बनवलेलं असतं आणि ते हा सुंदर असा मातीचा हनुमान बनवला आहे। हा सुद्धा गणपती सिंहासनाच्या मागचा एक भाग आहे। तो मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे वर्कशॉप मोठं आहे आणि इथल्या मूर्त्या सुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत। ते बघू शकता या पूर्ण अशी मूर्ती आणि अनेक इथे मूर्त्या हळूहळू आकार घेत आहेत, अनेक कारीगर त्याला बनवत आहे। आणि एका तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे गणपतीला सुवर्ण पाद्य असं चढवलं जात आहे। मूर्ती पूर्ण तयार झाल्यावरती हे तुम्हाला एकदम सुंदर दिसेल आणि अनेक इथे मंडळ असे येऊन आपल्या गणपतीचा, आपल्या लाडक्या बाप्पाचा असे अनेक दागिने वगैरे करत असतात। तुम्ही ही मूर्ती बघू शकता पूर्ण दागिन्यांनी भरलेली आहे अनेक। आणि इथे बाजूला अनेक असे कारीगर असे दुसरी मंडळाच्या मूर्त्या इथे बनवण्यामध्ये एकदम एकजूट झालेल्या आहेत। सुंदर सुंदर आणि उंच अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत। तर मित्रांनो, ह्या मूर्त्या जेवढ्या उंच आहेत तेवढ्या सुंदरही आहेत। आता हळूहळू आकार घेण्याचं काम करतात, त्याच्यानंतर यांना कलरिंगचं काम होईल, त्याच्यानंतर या मूर्त्यांचं स्वरूप एवढं सुंदर असणार आहे की तुम्हाला सुद्धा त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटणार आहे। ह्या अनेक लहान मोठ्या मूर्त्या ह्या अनेक वेगवेगळ्या रूप धारण केलेल्या सुंदर सुंदर मूर्त्या एकदम मन मोहून देणाऱ्या आहेत। तुम्ही बघू शकता की पूर्णपणे मूर्ती कशी बनते, ती पूर्णपणे तिचे भाग बनून कसे एकत्र जॉईन केले जातात। ही बघू शकता केवढी उंच अशी मूर्ती आहे इथे। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे अनेक कारागीर आपला जीव धोक्यात घालून एवढ्या उंचावरती या पातळ बांबूच्या सहाय्याने वरती चढलेले असतात। आणि बघू शकता काळा चौकीचा मयुरेश, लालबाग परे या एरियामध्ये असणारा लालबाग मधील फेमस असा काळा चौकीचा गणपती, तसंच काळा चौकीचा मयुरेश सुद्धा आहे। बघू शकता तुम्ही इथे हे गणपतीचं सिंहासन बनवायचं काम चाललं आणि हे बघू शकता तुम्ही पीओपी कसं मिक्स करतात, जेणेकरून पूर्णपणे सुंदर अशी मूर्ती आणि त्याचबरोबर असे मूर्तीचे सिंहासन वगैरे बनवले जातात। बघू शकता कसे पूर्णपणे साच्यामध्ये हे एकत्र लावले जात आहेत। आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता की सुंदर अशी मूर्ती आकार घेत आहे। आणि हे बघू शकता तुम्ही समोर असा एक माणूस हे बसलेले आहेत, ते त्यांना गाईड करतात की पाय कसा असला पाहिजे आणि मूर्तीचं स्वरूप कसं असलं पाहिजे। म्हणजे ही सुद्धा एक संधी अवेलेबल आहे किंवा ही सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे की तुम्हाला जसं हवं आहे तसा तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला तुम्ही इथे करू शकता। बघू शकता तुम्ही किती उंच अशी मूर्ती आहे आणि त्याचं पादुकांचं काम इथे होत आहे आणि हे गाईड करतात। आणि त्याचबरोबर अनेक अशा मूर्त्या सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण एक एक करून आतमध्ये बघूया किती उंच उंच मूर्त्या आहेत। तर बघू शकता मित्रांनो किती उंच अशी ही मूर्ती आहे आणि त्याचबरोबर ती सुंदर सुद्धा आहे। ते अनेक मोठ्या मोठ्या मूर्त्या इथं खूप साऱ्या आहेत। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही दाखवल्याप्रमाणे कसं हे पीओपीचा छिडकाव करून त्याच्यावरती ते नारळाच्या झावळ्यांचं हे बनतं, गोंडपाटा वगैरे अनेक गोष्टी सुद्धा याच्या बनतात। तर याच गोष्टीपासून हे बनवलं जातं, जेणेकरून
आकार घेत एक प्रॉपर आकार येतो आणि हे विरघळतं सुद्धा लगेच, त्याच्यामुळे हे यूज केलं जातं, वापरलं जातं याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही कसं साच्यामध्ये प्रॉपरली लावतायत आणि त्याला दोन्ही साईडून मस्त की POP असं प्रॉपर लावून चिपकवून देतात, जेणेकरून सुकल्यावरती आहे केवढा सुंदर आकार घेत, खूप सुंदर. आणि बघू शकता तुम्ही किती बाप्पाची सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे. आणि त्याचबरोबर आपण पुढे जाऊया आणि कसं इथे मूर्ती आहे बघू शकता तुम्ही, अपूर्ण पण सुंदर अशी मूर्ती. शंकर भगवान यांच्या खांद्यावरती गणपती अशी ही मूर्ती आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. ही बघू शकता तुम्ही, शंकर भगवान त्यांच्या खांद्यावरती गणपती. म्हणजे ही कलर झाल्यावरती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढी सुंदर अशी मूर्ती. बघू शकता बाकीच्या मूर्त्या एक एक करून मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता किती अशा सुंदर असे गणराय थाटात बसलेले तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर उंच असे गगनचुंबी गणपती सुद्धा, उभे राहिलेले गणपती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर अनेक मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. आपण बघूया अजून आतमध्ये जाऊन. खूप साऱ्या सुंदर मूर्त्या इथे आहेत. तुम्ही एकदा आला तिकडे तर नक्की विजिट करा. ठीक आहे. यस, बघू शकता तुम्ही ह्या मूर्त्या जस्ट बनवून सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि अनेक कारागीर त्याच्यावरती प्रत्येक मूर्तीवरती मेहनत घेताना आपल्याला इथे दिसतोय. कारण गणपतीला काहीच महिने बाकी आहेत. आणि बघू शकता तुम्ही सुंदर अशी गणरायाची मूर्ती. या मूर्तीचे सौंदर्य हे तुम्हाला डोळे सांगू शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.